बुलढाणा जिल्ह्यात एलसीबीची मोठी कारवाई। 4 देशी पिस्टल, 17 राऊंड जप्त। चौघांच्या आवळल्या मुसक्या मध्य प्रदेशातून जळगाव जामोदमध्ये आले होते। बुलढाणा व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत 4 पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले। या प्रकरणी परराज्यातील 14 जणांना गजाआड करण्यात आले आहे। लोकसभेच्या धामधुमीत शस्त्रतस्करीला वेग आला आहे। पोलीस निवडणूक निमित्त व्यस्त असल्याने हा गोरखधंदा फोफावला आहे। एका कारवाईत सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल दरम्यान कारवाई केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यात शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे। सापळा रचून केलेल्या या कारवाईत पिस्टलचा सौदा करण्याच्या बेतात असलेल्या चौघांची अंगझडती घेण्यात आली। त्यांच्या जवळून 4 पिस्टल, मॅगझिनसह 17 जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल असा 2,17,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या चौघांची कसून चौकशी करण्यात आली आहे। ते मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। भारसिंग मिश्रा खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार, दोघे राहणार पाचोरी तहसील खकनार, जिल्हा बऱ्हाणपूर, आकाश मुरलीधर मेश्राम, करुणासागर बालाघाट, संदीप डोंगरे, आमगाव बालाघाट अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्या विरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार चंद्रकांत पाटील, सहकारी विनोद शिंद्रे, विशाल गवई, मोइनुद्दीन सय्यद, राहुल पवार, गणेश मोरखडे यांनी ही कारवाई केली आहे। 2 संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात। यांनी जाऊन चेक केलं असता त्यांच्याकडे 4 पिस्टल्स, देशी पिस्टल आणि 17 राऊंड त्यांच्याकडे मिळाले, 2 मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर यांच्या संदर्भामध्ये या शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमांची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आउट केला। तर बालाघाटचे 2 तरुण तेव्हा ताब्यात घेतले, जे या 4 पिस्टल आणि 17 राऊंड विकत घ्यायला आलेले होते। तर असं एकूण 4 पिस्टल, 17 राऊंड, 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा टोटल 2,17,000च्या आसपासचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। 325 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला। आरोपी ताब्यात आहे, ईसी त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 बुलढाणा।